बेसनाचे लाडू खायला आणि करायला कोणाला आवडत नसेल? तशी तर ही रेसिपी खूपच सोपी आहे. पण करत असताना अनेक वेळा आपण छोट्या-छोट्या चुका करतो, ज्यामुळे आपली ही रेसिपी अनेक वेळा बिघडते. कधी लाडू दाणेदार बनत नाहीत, तर कधी हे लाडू तोंडामध्ये चिटकतात आणि कधी याचा जो शेप आहे तो परफेक्ट येत नाही. तर आपण दुकानातून जसे विकत आणतो तशा पद्धतीचे या ठिकाणी लाडू तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी दाणेदार आणि परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहेत. तर अगदी योग्य प्रमाणामध्ये किती साखर, किती बेसन असं मी अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे. तर एंडपर्यंत पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी मी मेजरिंग कपने 2.5 कप एवढं बेसन घेतलेलं आहे. तर तुम्ही ग्लास, वाटी जे पण मेजरिंगसाठी वापरताय तेच वाटी आपण एंडपर्यंत वापरायची आहे. तर या ठिकाणी 2 चमचे तूप मी आधीच घातलेलं आहे आणि 2 चमचे या ठिकाणी आपल्याला दूध याच्यामध्ये घालायचं आहे. आणि बेसनमध्ये हे सर्व जिन्नस घालून झाले की हाताने व्यवस्थित याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि बेसनाला तूप आणि दूध व्यवस्थित लागेल म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हातावर घासून पूर्ण बेसन जे आहे मिक्स करून घेते. तर 2 ते 3 मिनिट व्यवस्थित या बेसनाला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर या स्टेपमुळे बेसन जे आहे अगदी दाणेदार बनतं. आता बेसनला एका साईडला ठेवलेलं आहे. अनेक वेळा आपण कच्ची साखरच पिठी साखर तयार करून घेतो, तर ती साखर आपण वापरायची नाही आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि पाव कप त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण याला हलवत राहायचं आहे. जर तुमच्याकडे जाड बुडाची कढई नसेल तर नॉनस्टिकची कढई असेल तर तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर या साखरेला आपण तगार किंवा बुरा असं सुद्धा म्हणतात. तर पिठी साखर आपण विकत्रीची घेतो ती साखर बिलकुल घ्यायची नाही आहे. ज्यावेळेस ही साखर पूर्ण मेल्ट झाली आणि व्हाईट कलर याला आला त्यावेळेस 1 चमचा याच्यामध्ये तूप घातलेला आहे, जेणेकरून साखर जी आहे ती बुडामध्ये चिटकणार नाही. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साखर जी आहे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कडची बिलकुल आपण नॉनस्टॉप याला हलवत राहायचं आहे. साधारणपणे 4 ते 5 मिनिट लागतात या साखरेला अगदी घट्ट व्हायला. आता या स्टेपला आपण गॅस बंद करायचा आहे. ज्यावेळेस या साखरेमधलं पूर्ण पाणी जे आहे आटलेलं आहे त्यावेळेस गॅस बंद करायचं, पण हलवायचं स्टॉप करायचं नाही आहे. जोपर्यंत ही साखर जी आहे दाणेदार आपल्याला दिसायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपण कडची हलवायची बंद करायची नाही आहे. आणि ज्यावेळेस पूर्ण साखर जी आहे कोरडी आणि दाणेदार होईल त्यावेळेस याला स्टॉप करून आपण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता या ठिकाणी मी एक परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये चाळणी घेऊन आपण जे बेसन साईडला ठेवलं होतं त्याला चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यामुळे बेसन जे आहे अगदी दाणेदार बनतं. आणि शिवाय जर तुम्ही डायरेक्टली कच्ची साखर याच्यामध्ये वापरत असाल तर त्याच्यामुळे लाडू जे आहेत थोडेसे चिकट बनतात, कच्च्या साखरेचा टेस्ट त्याला येतो आणि दुकानातल्यासारखे परफेक्ट लाडू तयार होत नाहीत. तर या ठिकाणी बेसन जे आहे मी पूर्णपणे चाळून घेतलेलं आहे. याचं दाणेदार असं टेक्स्चर आलेलं आहे, पण ते आत्ताच तुम्हाला दिसणार नाही आहे व्हिडिओमध्ये, तुम्हाला पुढं ते दिसायला सुरुवात होईल. आता साखर जशा पद्धतीने आपण बारीक करून घेतो तशा पद्धतीने या ठिकाणी बारीक करून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी साखर आहे ती अगदी पिठी साखरेसारखी होत नाही, रव्यासारखी दाणेदार होते. आता ह्याला एका साईडला ठेवायचं आहे आणि या ठिकाणी मी 2/3 कप म्हणजेच पाऊण कप या ठिकाणी तूप घेतलेलं आहे, पण त्यातलं 2 ते 3 चमचे तूप जे आहे मी साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि तूप व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये पूर्ण बेसन जे आहे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर तूप एकाच वेळेस आपण घालणार नाही आहोत. जर एकाच वेळेस तुम्ही तूप घातलं तर जे बॅटर आहे ते अगदी पातळ होईल किंवा ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही. तर याच्यामधलं पाऊण कपमधलं मी 2 ते 3 चमचे तूप साईडला ठेवलेलं आहे आणि अगदी मंद आचेवर अगदी बारीक गॅसवर आपण बेसन भाजून घ्यायचं आहे. जर तुम्ही घाई गडबड केली तर हे बेसन जे आहे ते भाजल्यासारखं दिसेल, याचा कलर चेंज होईल, पण ज्यावेळेस तुम्ही खाल त्यावेळेस याचा कच्चा असा टेस्ट लागेल. तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते अगदी 7 ते 8 मिनिट बेसन भाजून झाल्यानंतर याला अगदी दाणेदार असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पहा बेसनचा कलर जो आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि जे 2 ते 3 चमचे
तूप मी साईडला ठेवलं होतं, तर ते याच्यामध्ये आता या स्टेजला घालायचं आहे आणि आणखीन 2 ते 3 मिनिट आपण बेसन भाजून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेसन जे आहे अगदी पातळ झालेलं नाही आहे, अगदी आपल्याला लाडू बांधता येईल एवढंच मी याला पातळ केलेलं आहे. तर आपल्याला 2.5 कप बेसनसाठी पाऊण कप एवढंच तूप लागलेलं आहे. जर तुम्ही तूप वाढवलं तर बेसनचा जो लाडू आहे तो अगदी पातळ बनेल आणि हवा तसा शेप त्याला येणार नाही. आता या ठिकाणी मी 1 चमचा एवढी हळद याच्यामध्ये घातलेली आहे. हळदीचा टेस्टसुद्धा लाडूला येणार नाही, पण या हळदीमुळे लाडूचा जो कलर आहे तो अगदी परफेक्ट होतो. आता 2 मिनिटं परतून झाल्यानंतर मी जे बेसन भाजून घेतलेलं आहे ते पूर्ण एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला गाठी गाठी दिसत असल्या तरी ज्यावेळेस हे बेसन पूर्ण थंड होईल त्यावेळेस आपण हाताने याला कुस्करून घेणार आहोत. त्यावेळेस या सर्व गाठी आपोआप फुटल्या जातील. आता ज्या कढईमध्ये मी बेसन भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आणखीन थोडंसं तूप घालून तुमच्या आवडीचे जे पण ड्रायफ्रूट्स आहेत ते तुकडे करून याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी काजू आणि बदाम स्टार्टिंगला घातले होते आणि त्यानंतर थोडेसे मनुके, थोडेसे शॅलो फ्राय, थोडंसं फ्राय करून आपण साईडला ठेवून द्यायचे आहेत. तर या ठिकाणी बेसन जे आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही आहे. अगदी कोमट म्हणजे आपण हातात घेतलं तर हात भाजला नाही पाहिजे, पण थोडंसं कोमट लागायला हवं. तर या बेसनला थोडंसं आपण तिंबून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या ज्या गाठी किंवा गुठळ्या वगैरे असतील त्या फुटल्या जातील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गाठी ज्या आहे अगदी इझिली फुटत आहेत. आता आपण हा जो बुरा किंवा तगार तयार करून ठेवलेला आहे तो याच्यामध्ये थोडासा करत मिक्स करायचा आहे. तर 2.5 कप बेसनसाठी करेक्ट 1 वाटी साखरेचा बुरा किंवा तगार पुरेसा होतो आणि याच्यामुळे साखर जी आहे कच्ची तर लागतच नाही, शिवाय आपण बाजारातून विकत्रीचे जसे बेसन लाडू आणतो आणि ज्यावेळेस ते खातो त्यावेळेस क्रंची असा टेक्स्चरमध्ये येतं, तर तशी ही साखर तयार झालेली असते. आता सर्व साखर जी आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी हातावर चोळून ही जी साखर आहे ती मिक्स करून घेते. तर याचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता. बाजारातून आपण विकत्रीचे जसे लाडू आणतो तशा पद्धतीचा याचा कलर आलेला आहे. आता जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून ऑलरेडी ठेवलेले होते ते पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर आता ज्या पण साईजचे तुम्हाला लाडू वळायचे आहेत ते या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या साईजचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही लाडू करताय त्यावेळेस थोडंसं तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, कारण आपण बॅटर जे आहे अगदी कटाकटी याच्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला लाडू वळत असताना फास्ट ही प्रोसेस करावी लागेल. तर या ठिकाणी पाहू शकता अगदी 10 मिनिटांमध्ये सर्व माझे लाडू तयार झालेले होते आणि याचा शेप अगदी परफेक्ट आहे. अगदी इन्स्टंट तुम्ही खाऊ शकता आणि याचं टेस्ट अगदी आपण बाजारातून जसे लाडू विकत्रीचे आणतो तशा पद्धतीचा याचा टेस्ट या ठिकाणी आलेला आहे. तर याला तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स आवडत असतील किंवा सिल्वर वर्क वगैरे असतं त्याच्याने याला डेकोरेट करू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता अगदी परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहेत. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी दाणेदार असे बेसनचे हे लाडू तयार झालेले आहेत.